भिवंडी तालुका के वालछिन गांव अरहम लॉजिस्टिक पार्क आई कालभैरी मंदिर से श्री क्षेत्र शिरडी तक भव्य पालकी पदयात्रा सोहला का आयोजन हर वर्ष की तरह इस वर्ष भी ओम साई सागर प्रतिष्ठान के संस्थापक अध्यक्ष श्री संतोष काशीनाथ मोगरे, हरि भक्त पारायण प्रकाश मोगरे, दिलकोश मोगरे, शिवा मोगरे तथा ओम साई सागर प्रतिष्ठान के सभी कार्यकर्ता व पदाधिकारियों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ निकाला गया। इस अवसर पर भाजपा व्यापारी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर श्री यशवंत दादा सोरे, एवी लॉन के डायरेक्टर श्री अमृतलाल मालदेसर, श्री विनोद मालदेसर के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व वालछिन गांव के ग्रामस्थ मंडल तथा साई बाबा भक्त उपस्थित थे। आए वह सभी मान्यवरों का स्वागत सम्मान ओम साई सागर प्रतिष्ठान के संस्थापक अध्यक्ष श्री संतोष काशीनाथ मोगरे तथा उनके सभी सहयोगियों द्वारा शाल पुष्प गुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस पालकी की शुरुआत एवी लॉन के डायरेक्टर अमृतलाल मालदेसर के करकमल द्वारा आई कालभैरी माते की पूजा व पालकी पूजा करके की गई। तो वहीं भाजपा व्यापारी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर श्री यशवंत दादा सोरे ने सभी पालकी के पदयात्रियों को शुभकामनाएं दी। तो वही संपूर्ण कार्यक्रम का सूत्र संचालन मनोहर तरे सर ने किया। कालत्रयातीता तो मूलाधारा त्रिदोदनिकम तम छत्तीत्रयकरा तम योगिनो ध्यायन्त्रिकम तम रमात विष्णु तम रुद्रसम इंद्रसम अग्निसम पादेन्द्रसम कारेणरुद्रम एतदमूलरूपम दक्षिणपूर्वरूपम आकारधर्मम अपारजातरूप बिंदुरूपम आदर्शसंधानम सहिता। एक मिनट बाबा समोर एक
गुरु महाराज की साई की दरवर्षीप्रमाणे भव्य हा सोहळा आपण अनुभवतोय. 2026 असा नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि गेली 15 वर्ष सातत्याने राबवतोय. बालदे परिवाराच्या वतीने आदरणीय सोरे संजय सोरे वाकडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हार्दिक स्वागत साहेब ग्रामपंचायत सोना अधिक स्वागत. खऱ्या अर्थाने हा सोहळा आपण पाहतोय. करूया आनंदा वाकडे वाचिंग गावाला माधव भाऊ वाकडे अनिल वेगळे यांना विनंती असेल. पुरोहित म्हणून काम केलं आपलं मनपूर्वक अधिक स्वागत. ओम साई सागर प्रतिष्ठान वालचिन यांच्या माध्यमातून प्रकाश मोगरे, संतोष मोगरे, दिलकोश मोगरे आणि शिवा मोगरे यांच्या माध्यमातून सतत 15 वर्ष वालचिन ते श्री क्षेत्र शिर्डी या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात येत असतं. खरोखरच आपल्या परिसरासाठी एक आनंदाची अशी पर्वणी आहे. कारण मला वाटतं की 90% लोक ही साईबाबांच्या दर्शनासाठी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ही जातच असतात. आपण जर पालखी बघितली तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पालखीचं आयोजन हे शिर्डीमध्येच होत असतं. म्हणजे खरोखरच साईबाबा हा नवसाला पावणारा देव आहे. त्यामुळे मी साईबाबाचरणी प्रार्थना करतो की ज्या परिवाराने सतत 15 वर्ष या पालखी सोहळ्याचं आयोजन केलं त्या परिवारास समाधान, समृद्धी, चांगलं आरोग्य लाभो, तसेच या परिसरातील सर्वांना चांगलं आरोग्य लाभो अशी साईबाबाचरणी प्रार्थना करतो. खरोखरच आजचा दिवस हा एक आगळा वेगळा दिवस आहे. कारण आज आपण नववर्ष साजरं करतो. आजपासून 2026
हे नववर्ष चालू होत आहे, त्यासाठी मी आपणा सर्वांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांना सुखसमृद्धी, समाधान आणि चांगलं आरोग्य लाभो अशी साईबाबा चरणी प्रार्थना करतो. खरोखरच या पालखीमध्ये जे पदयात्री जातात, जे साई भक्त चालत असतात, त्यांना एक नम्रतेची विनंती करतो की आपण जाताना ज्या आनंदाने, ज्या उत्साहाने आपण या पालखी सोहळ्यात सहभागी होता, त्याला कुठेतरी दुःखाचं गालबोट लागणार नाही याची काळजी घेऊन आपण स्वतःचं रक्षण कसं करू आणि अतिशय शिस्तीचं पालन करून आपण साईबाबा शिर्डीपर्यंत पोहोचावं अशा मी आपणाला मनापासून प्रार्थना करतो की कुठलाही व्यत्यय येणार नाही यासाठी प्रत्येक साई भक्ताने आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे. तसेच जर या परिसराचा विचार केला तर संतोष शेठ मोगरे हे उद्योग जगतात एक मोठं नाव आहे. भिवंडी तालुक्यातील सर्वात मोठं नाव असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. खरोखरच त्यांच्या माध्यमातून त्यांचे भाऊ प्रकाश मोगरे असतील, जर आमले लोणार परिसराचा विचार केला तर वारकरी संप्रदायामध्ये एक अतिशय मोठं नाव आहे. शिवा मोगरे असतील, दिलकोश मोगरे असतील, प्रत्येक जण आपापल्या व्यवसायात एक त्यांच्या परीने त्यांचं नाव लौकिक केलेलं आहे. तर अशा सर्वांच्या हातून, कारण मी नेहमी बोलत असतो की बऱ्याच जणांच्या ह्या साईबाबांच्या पालखी जे आयोजन होतं ते बंद झालेलं आहे, पण या चारी बाबांनी अविरतपणे ते चालू ठेवलेलं आहे. खरोखरच ही कौतुकास्पद गोष्ट आहे. तर त्यांच्या हातून अशीच साईबाबाची भक्ती होत राहो. त्यांच्या माध्यमातून सर्व परिसराला सुखसमृद्धी, समाधान आणि आरोग्य लाभो अशी साईबाबा चरणी प्रार्थना करतो. मी पुन्हा एकदा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम साईराम, जय Bye.
भक्त